नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. सांगलीत एफडीएची धडक कारवाई. वसंतदादा मार्केट यार्डातून 4.25 लाखांचा भेसळयुक्त गुळ जप्त. तुकाराम मुंडे ऍक्शन मोडमध्ये. अन्न औषध प्रशासनाने मंगळवारी दिनांक 18 रोजी वसंतदादा मार्केट यार्डात गुळातील भेसळी विरोधात कारवाई केली. गुळाच्या दर्जाबाबत संशय असल्याने 4.25 लाख रुपयांचा गुळ जप्त केला. गुळाचा दर्जा कमी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. गुळात भेसळीचे प्रमाण अलीकडे प्रचंड वाढलं आहे. साखर नको म्हणून गुळ खाणाऱ्यांसाठी हा धोकाच आहे. अन्न औषध प्रशासनाकडून याआधी ही कारवाई व्हायच्या, मात्र दिवाळीच्या तोंडावरच त्याचा धडाका असायचा. इतर वेळी अन्न भेसळीकडे फार गांभीर्यानं पाहिलं जात नव्हतं. तुकाराम मुंडे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या विभागाच्या कारवाईचा वेग 10 पटीने वाढला. लोकही त्या कारवायांना घाबरू लागले आहेत. गुळ भेसळीकडे आजवर दुर्लक्ष केलं गेलं होतं. आता मात्र प्रशासनाने त्याकडेही लक्ष ठेवून त्यातही काही गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता आहेत. मुद्दा एकच की एका पेढीवर छापा टाकून ही कारवाई थांबता कामा नये. गुळात गंभीर भेसळ आढळली तर त्या गुऱ्हाळापर्यंत पोहोचून धडा शिकवण्याची हिंमत या विभागाने दाखवायला हवी. केवळ व्यापाऱ्यांवर कारवाई न होता भेसळयुक्त गुळ निर्मात्यांना दणका बसणं गरजेचं आहे. गुळातील भेसळ नजरेत सापडत नाही, ती प्रयोगशाळेत तपासावी लागते. सामान्यतः गुळाचा रंग पाहून अंदाज येतो की यात बंदी असलेले घटक वापरलेले आहेत. ते वापरू नयेत, अन्यथा कारवाई अटळ आहे. लोकांच्या आरोग्याशी अजिबात खेळ होता कामा नये.